आज गुरुवार 22 सप्टेंबर 2022. लोकसत्ता आणि द हिंदू पेपर विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. महिनाभरात निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांचे अमित शहा यांना आव्हान. म्हणजे जेव्हा अमित शहा आले होते, त्यांनी उद्धव ठाकरेंना याबाबत म्हटलेले ते आव्हान होतं पहा. त्यानिमित्ताने न्यूज आहे, पण ही आपल्या युपीएससी आणि एमपीएससीच्या दृष्टिकोनातून वगैरे काही कामाची नाहीये. पण फर्स्ट पेजवरती आलेली आहे. त्यानंतर लिपिक पदभरती आता लोकसेवा आयोगामार्फत ही न्यूज म्हणजे अतिशय बेस्ट आहे. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे राज्यातील वर्ग 3 जे लिपिक असतील कर्मचारी, तर त्यांची सर्वांची भरती ओके, जिथे जिथे रिक्त पदे वगैरे असतील ते सर्व एमपीएससी मार्फत भरण्यात येणार आहेत. ओके. त्यानंतर पोलीस भरती प्रक्रिया पण पारदर्शी होणार आहे. ओके. त्यासाठी निर्देश वगैरे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर राज्यात 2 दिवस पावसाची शक्यता आहे. कारण जो परतीचा पाऊस आहे तो सुरू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पण आपल्याला म्हणजे पाऊस पाहायला मिळणार आहे. ओके. यासोबतच पुढे गेल्यानंतर प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे निधन. त्यानंतर राज्यात 18 नवी संवर्धन राखीव क्षेत्रे म्हणजे पहा, नाणेघाट, राजमाची, सप्तसंगी आणि माणिकगड यांचा समावेश आहे. तर नेमकं काय आहे हे? तर पहा, राष्ट्रीय उद्यान अभयारण्यालगत किंवा 2 संरक्षित क्षेत्र जोडणाऱ्या भूप्रदेशातील प्राणी वनस्पती यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या हेतूने संवर्धन राखीव क्षेत्र घोषित केले जातात. ओके. त्यानंतर राज्यात साधारण 5% जंगलांना संरक्षित वनांचा दर्जा असल्याचे मत मानले जाते, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. त्यामुळे संरक्षित वनांचे प्रमाण वाढवण्याची गरज आपल्याला दिसून येत आहे. यासाठीच जंगलांचे क्षेत्र कमी होऊ लागल्याने तापमान वाढ होत आहे. त्यामुळे चक्रीवादळ, ढगफुटीचे आणि पावसाचे चक्र बदलण्याचे प्रमाण सध्याला दिवसेंदिवस घडत असलेले पण आपल्याला पाहायला मिळत आहेत. यासाठी राखीव क्षेत्र हे असलेलं अगदीच बेस्ट. यासोबतच राज्यातील संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या आता 52 झालेली आहे. ओके. कारण व यासोबतच सुमारे 13,000 चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होणार आहे. ओके. ही एक चांगली बाब आहे, कारण क्लायमेट चेंज वगैरे होत आहे. यामुळे हे कारण वगैरे देताना आपण सांगता येतं की योजना वगैरे राज्य सरकार पण सध्याला राबवत आहे. त्यानंतर ही पण न्यूज आपल्या कामाची नाही आहे युपीएससी आणि एमपीएससीच्या दृष्टिकोनातून, पण जनतेची वगैरे म्हणजे हे अशा पद्धतीने एक थोडंसं पाहून घेऊयात आपण. तर पीसीएम भित्तीपत्रकावरून वाद, भाजपची काँग्रेसवर टीका. म्हणजे पहा, हे अशा पद्धतीने म्हणजे एखाद्या नेत्याची वगैरे खोड अशा पद्धतीने वगैरे काढायची नसते, परंतु 40% हे भ्रष्टाचार वगैरे म्हणजे कोणतेही म्हणजे कोणतेही कागद वगैरे काढण्यासाठी जे भ्रष्टाचार वगैरे आहे, त्या दृष्टिकोनातून ही न्यूज आपल्याशी महत्त्वाची आहे. नक्की असं म्हणजे परीक्षेमध्ये वगैरे विचारण्यात येणार नाही. परंतु आपल्याला असं सांगता येतं, की भ्रष्टाचाराचं भारतामध्ये वगैरे जे प्रमाण आहे, ते अगदीच जास्त असलेलं आपल्याला दिवसेंदिवस दिसून येतं. त्यानिमित्तानेच हे म्हणजे अ, त्यांनी एक पीसीएम वगैरे अशा पद्धतीने त्यांनी एक खोड काढण्याचं वगैरे प्रकरण काँग्रेसनी वगैरे केलेलं आहे. ते आपल्या कामाचं नाहीये. त्यानंतर आदिवासी विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीपासून वंचित. ही पण एक आपण कालच पाहिलं पहा, आदिवासींचं म्हणजे विकास कशामुळे वगैरे होत नाही. तर त्या बाबतीत आपण ही न्यूज लिहू शकतो. ओके. त्यानंतर पुढे गेल्यानंतर अगदीच म्हणजे राज्यात सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात. ओके. मग त्यांनी आकडेवारी वगैरे दिलेली आहे. पण अशा पद्धतीचा प्रश्न वगैरे मला मिळालेला नाही युपीएससी मध्ये वगैरे, जीएस मेन्स मध्ये, की आपण याबद्दल उत्तर वगैरे लिहू शकू. त्यामुळे मी याला हायलाइट वगैरे केलेला भाग नाहीये. त्यानंतर पुढे गेल्यानंतर डबघाईला आलेल्या संस्थांच्या पुनर्रचनेसाठी नवी कंपनी. हे अगदीच चालत असतं. अगदी बॅड बँक वगैरे केंद्र सरकारची पण आहे, परंतु त्यांचं पण आणखी काम वगैरे चालू झालं नाही, त्यामुळे आपण पण याबद्दल जास्त चर्चा वगैरे करू शकत नाही. ओके. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, द्वेषपूर्वक भाषणांबाबत भूमिका स्पष्ट करा. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश देण्यात आलेले आहेत. तर पहा, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर होत असलेल्या द्वेषपूर्वक भाषणांबाबत मूकदर्शक होऊ नका. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करा. आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. कारण पहा, टीव्ही जेव्हा पाहतो आपण, तेव्हा न्यूज अँकर वगैरे ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वगैरे वापरत आहेत सध्याला, ते अतिशय घातक वगैरे असल्यासारखं आपल्याला दिसून येत आहे. व दिवसेंदिवस त्यांची जी पातळी वगैरे आहे ती अगदीच खालावत आहे. ओके. जे न्यूज अँकर वगैरे रिपोर्टिंग वगैरे करतात, त्यांची जी भाषा वगैरे जी पाहिली आपण, ती अगदीच खालावत चाललेली आहे. त्याबाबत त्यांनी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिलेले आहेत व याबाबत काही म्हणजे केंद्र सरकारची भूमिका काय आहे, किंबहुना
कोणता कायदा वगैरे नवीन येणार आहे का, असं सुप्रीम कोर्टाने याबद्दल विचारणा वगैरे केलेली आहे केंद्र सरकारवरती. ओके, मग त्याबाबत नक्कीच एडिटोरियल वगैरे येतील, मग तेव्हा आपण त्याविषयी नक्कीच पाहूयात. त्यानंतर पुतीन यांना मोदींनी दिलेला सल्ला योग्यच, म्हणजे संयुक्त राष्ट्र परिषदेत फ्रान्सच्या अध्यक्षांची स्पष्टोक्ती. परंतु जर पाहिलं आपण तर अगदी या वादाला परत एकदा तोंड वगैरे आपल्याला मिळालेली आहे. कारण पहा, अमेरिकेने म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच अमेरिकेने काय केलेली होती, ट्रुप्स पाठवलेली होती युक्रेनला. त्यामुळे आता रशिया पण आणखीन चिडलेला आहे. हे अशा पद्धतीने यांचं होतच असतं. ओके, डिप्लोमॅटिक जोपर्यंत रिलेशन वगैरे स्थापित होत नाही तोपर्यंत हे अशाच पद्धतीने स्थिर राहणार आहे. कारण मिलिटेरियन अशा पद्धतीने होऊ नये. कारण वर्ल्ड वॉरची जेव्हा तुम्हाला हिस्ट्री वगैरे माहिती असेल, तेव्हा तुम्हाला याबाबत म्हणजे हे चालतच असतं. ओके, वर्ल्ड वॉरमध्ये तर म्हणजे कोणता राष्ट्र किंवा कोणती भूमिका घेईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जे आपण जे पाहतो म्हणजे जे हे घेतो फक्त आपण काय म्हणतो, की म्हणजे पुढे काय होईल अशा पद्धतीने जी आपण स्पष्टोक्ती वगैरे करतो, ती अगदीच काही कामाची नसते. कारण वर्ल्ड वॉरने हे सर्वांना दाखवून दिलेलं आहे, की कोणी कोणाचं हे नाही आहे म्हणून. ओके, तर त्यामुळे मी याला पण स्किप करतोय पहा. त्यानंतर पुढे चला, रतन टाटा पीएम केअर्सच्या विश्वस्तपदी. ओके, पीएम केअर फंड जे याबाबत आपण चर्चा वगैरे, परंतु ते पण यूपीएससी वगैरे विचारण्यात येणार नाही, त्यामुळे त्याला पण स्किप. यानंतर उर्दू पत्रकारितेचा इतिहास आणि वर्तमान. तर पहा झालं काय, तर 1822 ला उर्दू भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र जाम ए जहां नुमा हे प्रकाशित करण्यात आलेलं होतं. म्हणजे अगदीच तुम्हाला हे माहिती असू द्या, म्हणजे फॅक्ट आहे हा. कंबाईन लॉ वगैरे कदाचित विचारलं तर विचारलं जाऊ शकेल. परंतु यूपीएससी आणि एमपीएससीला याबद्दल डिटेल वगैरे अशा पद्धतीने हे विचारण्यात येणार नाही. कम्युनलिझम वगैरे तिथं चालत नसतं. देशासाठी शहीद होणारा पहिला पत्रकार ही उर्दू भाषेतला होता. हे एक आपल्याला म्हणजे कुठं जर कामी आलं लिहिण्यासाठी तर निबंधामध्ये वगैरे तुम्ही लिहू शकता. यासोबतच जर पाहिलं तर जाम ए नुमा नावाचं वर्तमानपत्र 27 मार्च 1822 ला सुरू झालं. हरिहर दत्ता यांनी ते सुरू केलं आणि सदासुखलाल त्याचे संपादक होते. हरिहर याचे वडील ताराचंद्र दत्ता बंगाली भाषेतील पत्रकार होते आणि संवाद कुमुदी नावाच्या बंगाली साप्ताहिकाच्या संस्थापकाला देखील संस्थापकापैकी एक होते. जाम ए नुहा जाम ए जहानुमा मार्फत लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करण्यात येत असत. अगदी याबाबत सर्व इतिहास वगैरे यामध्ये देण्यात आलेला आहे. पण हे एवढं पण डिटेल जाण्याची आवश्यकता वगैरे मला वाटत नाहीये. कारण तुम्ही याऐवजी सिलेबस करा, ते आपल्यासाठी अगदीच योग्य ठरेल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, पोपट आणि मैना हे अगदीच सुप्रीम कोर्टाने पण केस्ड पॅरट असं म्हणून उल्लेख केलेला होता सीबीआयचा. ओके, कारण सीबीआयची जर हिस्ट्री पाहिली तुम्ही, तर त्यांचे जे केसेस वगैरे सॉल्व्ह करण्याची वगैरे क्षमता होती पूर्वीची 1999 दरम्यानची वगैरे, तर त्याबाबत सुप्रीम कोर्टाने अगदीच फटकारलेलं होतं सीबीआयला. त्यासोबतच भाजप पण बीजेपी जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होते तेव्हा पण त्यांनी पण हीच भूमिका घ्यायची की सीबीआय हे केस्ड पॅरट आहे वगैरे. ओके, म्हणजे पिंजऱ्यातलं पोपट वगैरे आहे असं म्हणायचं. मग आता काँग्रेसवर तेच आयएनसी. ओके, आयएनसी जेव्हा विरोधी पक्षात आहे व बीजेपी जेव्हा सत्तेत आहे, तशीच भूमिका आता आयएनसीने वगैरे घेतलेली आहे. मग त्याबाबत हे सर्व देण्यात आलेलं आहे. व इंडियन एक्सप्रेसमध्ये कालच एक प्रकाशित झालेलं होतं की 95% जे केसेस वगैरे ईडी सीबीआय वगैरे यांनी जे इन्कम टॅक्सच्या रेड वगैरे पडल्यात, त्या 95% या विरोधी पक्ष नेत्यांच्याच घरावरती वगैरे आलेले आहेत. त्यामुळे हे संपूर्ण लेख आलेला आहे. पण यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये अशा पद्धतीने काही विचारण्यात येणार नाही. त्यामुळे स्किप करा. सत्यशोधक समाज 150 वर्षांची शोध यात्रा वगैरे, हे पण अशा पद्धतीचा प्रश्न यूपीएससीने वगैरे कधीच विचारलेला नाहीये. कदाचित आलं तरी पण तुम्ही त्याला सांभाळून घ्या. त्यामुळे हे वाचून जाण्याची वगैरे आवश्यकता नाही. आपलं जे पुस्तक वगैरे ते त्यातूनच होतील. कारण पहा, हे महाराष्ट्रापुरतं वगैरे मर्यादित, परंतु समाज सुधारकांचा जास्त डिटेलमध्ये वगैरे अभ्यास आपल्याला यूपीएससी मध्ये कधी नाही आहे. ओके, महाराष्ट्राच्या ज्या कंबाईन वगैरे एक्झाम आहेत त्यांच्यासाठी आहे, परंतु यूपीएससी आणि एमपीएससी साठी म्हणजे एमपीएससीचा नवीन पॅटर्न त्यासाठी तर हे कदापि नसणार आहे. त्यानंतर पुढे चला, ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी, म्हणजे शिक्षणासाठी वगैरे जे स्टडीसाठी आपण जातो, आपल्याला हे इथं सांगता येतं. ओके, व ऑस्ट्रेलियाचा इतिहास वगैरे आपल्यासाठी म्हणजे जे हिस्ट्री ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आवश्यकता आहे, इकडसाठी नाहीये. ओके, त्यानंतर पुढे क्रीडा न्यूज. ओके, सॉरी, करिअर वृत्तांतमध्ये पहा, उपयुक्ततावाद आणि त्यातील बारकावे, हे विक्रांत भोसले सरांनी लिहिलेलं आहे. प्लीज तुम्ही जर हे एथिक्स एवढे जरी डेली आर्टिकल जरी रीड केलात
तरी तुमचं इथिक्सचं प्रिपरेशन डेली बऱ्यापैकी वगैरे होऊन जाईल. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे आर्टिकल वगैरे येतील तेव्हा मी सांगतच जाईन. व यासोबतच जर तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे पडला असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. ओके. त्यानंतर पुढे चला, क्रीडा न्यूज. ओके. याबाबत आपलं म्हणजे जास्त नातं नसतं. ओके. व अशा पद्धतीने लोकसत्ता वृत्तपत्र संपतं व आपण द हिंदू वृत्तपत्राला लागलीच सुरुवात करत आहोत. थर्सडे सप्टेंबर 22, 2022. पहा, पहिले 4 पानं तर अगदीच भरभरून ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे देण्यात आलेली आहे, जी की आपल्या काही कामाची नाहीये. त्यानंतर पुतीन मोबिलायझेस मोर ट्रूप्स सेज न्यूक्लिअर थ्रेट नॉट अ ब्लफ. हे पहा, मी आताच म्हटलेलं होतं की युएसएने जेव्हा ट्रूप्स पाठवले तेव्हा रशिया आणखी चिडलेला आहे वगैरे आपल्याला दिसून येत आहे. हे अगदी अशा पद्धतीने होतच असतं. जर खऱ्या अर्थाने पाहिलं, जर रशिया जर सॉरी युक्रेन जर सॉव्हरेन असेल तर रशियाला म्हणजे या इथपर्यंत येण्याची वगैरे गरज नव्हती. परंतु अगदीच आपण जसं म्हणतो सॅटेलाइट कंट्री वगैरे, जेव्हा भारताने पण तशा पद्धतीने प्रकरण वगैरे केलेली आहे. जेव्हा 2013-14 मध्ये भूटान तशा पद्धतीने प्रकरण वगैरे करत होता, तर तेव्हा आपण सरकारच पाडलेलं होतं. फक्त ते सॉफ्ट डिप्लोमॅसी वगैरे आपल्याला तिथं दिसून आलेली आहे. ओके. पण हे आपण डायरेक्टली बाहेर वगैरे काढलं नाही, पण रशिया ते डायरेक्टली म्हणत आहे. ओके. व यांनी पॉवर कंझ्युम करून ठेवलेली आहे. 20 वर्ष झालं ते तिथं राष्ट्राध्यक्ष वगैरे आहेत. मग त्याबाबत ते नक्की होणारच आहे. व याबाबत मी पूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक व्हिडिओ बनवलेला होता की याला जबाबदार वगैरे कोण आहे रशिया आणि युक्रेन वादाला. तर तेव्हा पण मी युएसएला वगैरे हे म्हटलेलं होतं, त्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे. तर पहा, आता पण तेच म्हणत आहे, कारण परत एकदा रशिया आणखीन जास्त ट्रिप्स वगैरे हे करत आहे. ओके. व जर तुम्ही झेलेन्स्कीचा इतिहास वगैरे जर पाहिला, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा वगैरे, त्यांच्याजवळ म्हणजे लिडरशिप क्वालिटी अगदीच म्हणावी तशी आपल्याला दिसून येत नाहीये. ओके. आता अगदीच टीव्ही न्यूजवर वगैरे जे दाखवतात की म्हणजे ते पण लढायला वगैरे जात आहेत. परंतु यामुळे पुढे काय होतं पहा, तर डायरेक्टली टोटल वॉरची कन्सेप्ट जी आहे, जी वर्ल्ड वॉरमध्ये वगैरे आपल्याला पाहायला मिळाली, ती तशा पद्धतीने पण लागू होण्यासाठी आपल्याला ही कारणीभूत ठरतात कारणं. ओके. म्हणजे अगदीच आहेत ते राष्ट्राध्यक्ष किंवा म्हणजे हे म्हणजे नेशनचे फर्स्ट सिटीजन वगैरे आहेत, परंतु त्यांनी डायरेक्टली वॉरमध्ये वगैरे इन्क्लूड वगैरे व्हायचं नसतं. ओके. इथून टोटल वॉर वगैरे जर चालू झाला, तर मग रशिया अगदीच काहीच ठेवणार नाही हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे जास्तीत जास्त पब्लिक वॉरफेअर वगैरे तिथं होईल. ओके. आपल्याला सांगता येतं रशिया चे जे सिटिझन्स वगैरे आहेत ते अगदीच मॉस्कोमध्ये वगैरे त्यांनी विरोध केलेला होता. जेव्हा रशियाने फेब्रुवारी 24 मध्ये जेव्हा आक्रमण वगैरे केलं, तेव्हा त्यांनी विरोध केलेला होता. परंतु हे आपल्याला युएसएने परत एकदा यामध्ये म्हणजे स्वतः पडण्याची वगैरे आवश्यकता नव्हती, असं याचं बद्दल माझं स्पष्ट मत आहे. ओके. कारण जेव्हा मी पूर्वीपासूनच एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता की याला जबाबदार वगैरे कोण आहे. ओके. त्यानंतर पुढे गेल्यानंतर बिहार फ्री ऑफ नक्सल प्रेझेन्स सेज सीआरपीएफ चीफ. ओके. म्हणजे अगदीच हे चांगली बातमी आहे व हे प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला विचारण्यात येऊ शकेल, तेव्हा आपल्याला हे लिहिता येईल. ओके. नक्षल पासून जेव्हा नक्षलग्रस्त वगैरे जेव्हा एरिया वगैरे पाहिले जातात आपल्याला, तेव्हा आपल्यासाठी हे अगदीच कामाचं पडेल. त्यानंतर 100 इयर्स ऑन निजाम स्वॉर्ड सेट टू रिटर्न फ्रॉम ग्लॉस सॉरी ग्लासगो. ओके. त्यानंतर पुढे लंपी स्किन डिसीज किल्स 101 कॅटल इन एमपी, सीएम होल्ड्स मीटिंग. पहा, हा आकडा वाढत जाईल. ओके. आता ही मध्य प्रदेशमधील आकडा आहे. आपला 57 म्हणजे कालचा एकटाचा वगैरे होता. त्यामुळे महाराष्ट्रात पण हा आकडा अगदीच दिवसेंदिवस वाढत जाईल. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने पण वगैरे याबद्दल निर्णय वगैरे घ्यायला पाहिजे. हे आपल्या इथून डायरेक्टली दिसून येतं. ओके. त्यानंतर हे पुढे गेल्यानंतर अगदीच पहा, इस्रो सक्सेसफुली टेस्ट हायब्रिड प्रोपल्शन सिस्टम टू एड फ्युचर टेक्नॉलॉजीज. आता याबद्दल नक्कीच एडिटोरियल वगैरे येतील किंवा एक्सप्लेन्ड सिरीज वगैरे येईल, तेव्हा आपण याबद्दल डिटेल वगैरे पाहूयात. पण आताच सध्याला गरज नाहीये. त्यानंतर अँबिट ऑफ फॅटर्निटी अँड वेजेस ऑफ ऑब्युलेशन. हे पहा, अगदीच त्याच्या पूर्वी हा पाहून घेऊया, डेंजरस मुवमेंट. म्हणजे जे पुतीनने वगैरे ही केलं, म्हणजे ट्रूपचं मोबिलायझेशन वगैरे केलं, त्या संदर्भात इथं मी लेख दिलेला आहे. नाही, सॉरी फॉर दॅट. म्हणजे मी पूर्वीचाच आणलेला आहे. बंधुत्वाची व्याप्ती आणि विस्मृतत्वाची मजुरी, हा लेख आपण पहिल्यांदा घेऊयात. ओके. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्वे स्वतंत्र वस्तू मानली जाऊ शकत नाही. म्हणजे
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व म्हणजेच पहा, द लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी हे फ्रेंच रिव्होल्युशन पासून शब्द आलेले आहेत व हे तिन्ही एकत्रच गणले जातात. ओके, हे तिन्ही म्हणजे हे अशा पद्धतीने ट्रायंगल जे आहे ते असं आहे. लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि इक्वॅलिटी, सॉरी, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी हे अशा पद्धतीने तिन्ही बंधू हे फ्रेंच रिव्होल्युशन मधून वगैरे उत्पत्ती वगैरे झालेली आहे. मग बाबासाहेब आंबेडकर यांनी 1949 मध्ये पण हेच म्हटलेलं होतं की हे तिन्ही पण एकत्रच बोलावे लागतील, अलग अलग वगैरे यांना करता येत नाही. ओके, तर फ्रॅटर्निटी अश्युअरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी अँड द इंटिग्रिटी ऑफ द नेशन इज अलॉंग विथ द जस्टिस अँड लिबर्टी, लिबर्टी अँड इक्विलिटी. ओके, हे अशा पद्धतीने तिन्ही एकत्र एकाला हात घालून वगैरे काम करतात. त्यामुळेच आपण पण याचं जेव्हा भारतीय संविधानामधील जी प्रस्तावना वगैरे देण्यात आली, त्यामध्ये पण आपण याचा अवलंब वगैरे केलेला आहे. व यासोबतच पुढे जाऊन 1976 मध्ये आर्टिकल 51 ए मध्ये आपल्याला काय देण्यात आले? कर्तव्य, मूलभूत कर्तव्य देण्यात आली इंडिव्हिज्युअल सिटिझन्सची. त्यामध्ये कलम ई, ओके, म्हणजे पुढे ई पर्यंत गेल्यानंतर पाचवं जे आहे फ्रॅटर्निटी संदर्भात जे बंधुत्व, ओके, बंधुत्व यामुळे काय होईल, तर आपण आपले जे सिटिझन्स वगैरे आहेत ते सर्व एकत्र येऊन वगैरे काम करतील. ओके, हे अशा पद्धतीने सर्वजण बंधुभावतेने वगैरे प्रत्येकाला मदत करतील व ही जबाबदारी कुणावरती आहे, तर ती सिटीजनवरती आहे. ओके, आता अगदीच म्हणू शकतो की आपण ही गव्हर्नमेंटवर वगैरे आहे, परंतु गव्हर्नमेंट वगैरे त्या पद्धतीने वगैरे काम करतात किंवा नाही, या संदर्भात हा लेख वगैरे देण्यात आलेला आहे. तर हे तुम्ही सगळं अगदी पाहून घेऊ शकता. ओके, मी हे अगदीच आपल्याला त्यावरती टेलिग्राम चॅनलवरती वगैरे हा लेख संपूर्ण दिलेला आहे. ओके, मी यात डिटेल जात नाहीये कारण अगदी जास्त मिनिटाचा व्हिडिओ व तुम्ही कमी मिनिटामध्ये याला वाचून काढू शकता. त्यानंतर डेंजरस मुवमेंट मी अगदीच आत्ताच म्हटल्याप्रमाणे म्हणजे धोकादायक क्षण जो रशिया वगैरे वागत आहे व त्यासोबतच युक्रेनचं वगैरे वार वगैरे. मूळ योजना मर्यादित युद्धाद्वारे त्यांची लष्करी उद्दिष्टे पूर्ण करण्याची होती. परंतु जेव्हा युक्रेनियन सैन्याने US आणि युरोपियन लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या समर्थित केल्यामुळे ही योजना फारशी काम करू शकली नाही. रशियन लोकांसाठी आक्रमण हे महाग झालेली आहे. म्हणजे पहा, जेव्हा युएसएने ऑलरेडी सँक्शन वगैरे टाकलेली होती त्याबाबत काही नाही, परंतु जेव्हा युएसए परत एकदा मदत वगैरे साठी पुढे वगैरे येत आहे, ती रशियाला वगैरे नको म्हणून त्यांनी परत एकदा ट्रुप्स वगैरे जमवण्याचं काम वगैरे सध्याला चालू आहे. ते पण गरजेचं नाही. त्यानंतर रिस्की न्यूज स्टॅटस को पहा, डेली आपण जर इंडिया चायनावर वगैरे जे पाहत बसलो तर त्यामध्ये आपलं दिवस जाईल व सिलेबस कंप्लीट होणार नाही. त्यामुळे मी याला डायरेक्टली स्किप करतोय. आता बस झालं ना, म्हणजे तिथून ट्रुप्स वगैरे हलवले आहेत तरी पण आपल्याला शांत, पण ते आपल्यासाठी गरजेचं नाही. द हिंदू हा सर्वांसाठी वाचण्याचा पेपर आहे, UPSCच्या दृष्टिकोनातून नाही, तर त्यामुळे त्याला आपण स्किप करा. त्यानंतर पहा, द फेल्युअर ऑफ फायर सेफ्टी नॉर्म्स, सिकंदराबादमध्ये जी घटना वगैरे घडली त्या संदर्भात हा लेख आलेला आहे. या लेखचं मी मराठी ट्रान्सलेशन आपल्याला दिलेलं आहे. पहा, कुठे आहे, हा, अग्निसुरक्षा नियमांचे अपयश, सिकंदराबाद दुर्घटनेने एकदा बेकायदा बांधकामावर लक्ष केंद्रित केले आहे. ओके, 12 सप्टेंबर रोजी घडलेली भीषण आग वगैरे हेच तुम्ही अगदीच पाहून घेऊ शकता. ओके, यामध्ये काय त्रुटी वगैरे आढळल्या तर जे फायर एक्सटिंक्शन वगैरे जे असते ते निकामी होते. हे अशा पद्धतीने जे असतील त्याची वेळोवेळी वगैरे जी आहे ती ॲडिट वगैरे त्याचं वेळोवेळी वगैरे व्हायला पाहिजे, परंतु ते आपल्याकडे होत नाही. हे आपल्याला एक दुर्दैवी बाब आहे. व जेव्हा त्यांचं सर्टिफिकेट वगैरे लागतं तिथे आपण काय करतो, डायरेक्टली भ्रष्टाचार, जे कर्नाटकाच्या CMचं वगैरे ज्या पद्धतीने 40% रक्कम वगैरे द्यावी लागेल, हे अशा पद्धतीने जेव्हा आपण पाहतो न्यूज, अगदी तेच इथं पण कोरिलेट करता येतं. म्हणजे ऑडिट झालेलं आहे व तुमची बिल्डिंग सुरक्षित आहे असं जेव्हा आपल्याला सर्टिफिकेट वगैरे लागतं, तिथं आपण काय करतो, भ्रष्टाचार करून पैसे वगैरे देऊन विदाऊट ऑडिट न करता आपण डायरेक्टली सर्टिफिकेट वगैरे प्राप्त करतो. हे कुठेतरी चुकीचं वगैरे आहे, हे आपल्याला इथं डायरेक्टली दिसून येतं. हे पण तुम्ही डायरेक्टली वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पुढे गेल्यानंतर हे नक्सल फ्री वगैरे झालेलं आहे बिहार, असं त्यांचं मत आहे. त्यानंतर EWS कोटाबद्दलची जी हिअरिंग वगैरे चालू आहे त्या संदर्भात परत आपल्याला त्याबद्दल म्हणजे हे करण्याची वगैरे गरज नाही, कारण पुन्हा येईलच त्याबद्दल, तेव्हा आपण पाहून घेऊयात. ओके, म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्टाचा त्याबद्दल निकाल वगैरे लागेल तेव्हा आपण पाहूयात. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांचं निधन. ओके, त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, रशिया शेमलेसली व्हायोलेटेड UN चार्टर इन युक्रेन, से जिओ बायडन. ओके, म्हणजे हे अगदीच ठीक आहे, परंतु
आवश्यकता नव्हती की सेफगार्ड फॉर टू सेफगार्ड डेमोक्रेसी वगैरे. म्हणजे 1914 मध्ये पहा, जेव्हा हे होतं म्हणजे युएसए वर्ल्ड वॉर मध्ये वगैरे पडला, त्याचं एक कारण आपल्याला इथे हेच सांगता येतं की टू सेफगार्ड डेमोक्रेसी. व आता 2022 मध्ये पण ते जेव्हा वॉरमध्ये येत आहेत, तेव्हा पण तेच म्हणत आहेत की टू सेफगार्ड डेमोक्रेसी. म्हणजे हे कुठेतरी त्यांचं पण चुकत आहे. ओके. आता अगदीच तेव्हा पण जर्मनीच्या काही चुका वगैरे झालेल्या होत्या, त्या आपल्याला मान्य करता येतील, मेक्सिकोच्या वगैरे. परंतु तेव्हा पण मेक्सिकोची जेव्हा गलती नव्हती, तेव्हा पण त्यांनी तेच म्हटलेलं होतं की टू सेफगार्ड डेमोक्रेसी. जेव्हा तुम्ही ही वर्ल्ड हिस्ट्री वगैरे जेव्हा वाचाल, तेव्हा तुम्हाला हे सगळे रिलेशन वगैरे समजतील. आता मी काय बोलतोय कदाचित ते तुम्हाला समजतही नसेल, परंतु इंटरनॅशनल रिलेशनचा तुम्हाला जेव्हा अभ्यास करायचा आहे, हे पण तुम्हाला एकदा विषय समजलं ना, ते तुम्हाला सर्व संबंध वगैरे समजून येतील. मी असं काय बोलतोय वगैरे. ओके. त्यामुळे प्लीज तुम्ही सिलेबस कंप्लीट करण्यावर वगैरे भर द्या. तेव्हा तुमचे पॉईंट जे आहेत म्हणजे आता जे ब्लर ब्लर वगैरे दिसत आहे तुम्हाला, ओके, काही समजत नसतील, ते पॉईंट तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन आणि वर्ल्ड हिस्ट्री जेव्हा एकदा तुम्ही वाचून घ्याल, तेव्हा हे सर्व स्पष्ट दिसायला लागतील व तेव्हा चुका वगैरे कोणाची आहे हे समजून येईल. त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज, त्यानंतर पुढे गेल्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्टमध्ये रूल्स फॉर आयडेंटिफाईंग क्रिमिनल्स, हे मी ऑलरेडी तुम्हाला एकदा एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. एक्सप्लेनर सिरीजमध्येच आलेलं होतं. ओके. त्यामुळे मी परत एकदा हे डिटेल वगैरे घेत नाहीये, कारण मला माहिती आहे मी ही ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. ओके. तर हे अशा पद्धतीने आजचं द हिंदू पण न्यूजपेपर आपल्याला इथं संपतं. त्यानंतर जर तुम्ही हा लेख संपूर्णरित्या वाचून घ्या. ओके. मी पीडीएफ ऑलरेडी अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनलवरती. ती तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके. व याबाबत काही शंका व काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.